नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, साधारणतः 200 वर्षापूर्वी शिक्षण घेणे हे स्त्रियांसाठी किती अवघड होते. स्त्रीने शिक्षण घेणे तर सोडाच, पण स्त्रीसुद्धा घरी किंवा शाळेत जाऊन शिकू शकते हा विचार करणे सुद्धा पाप होते. अशा काळात जिथे स्त्री शिक्षणाचा काही गंधच नव्हता, अशा समाजात स्त्री शिक्षणाचा बगीचा तयार करणारे थोर विचारवंत, स्त्री शिक्षणाची क्रांती घडवून आणणारे समाजसुधारक म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. 1827 ते 1890 हा महात्मा फुले यांचा काळ होता. त्या काळात ब्राह्मणांची समाजावरील पकड अधिक घट्ट झाली होती आणि शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिलेला रयत व शूद्रातिशूद्रांचा समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्य यांनी गांजून गेला होता. पुरोहितशाहीकडून, सावकारशाहीकडून, सरकारी नोकरशाहीकडून तो पिळला जात होता. श्रेष्ठ दर्जाची पदे स्वतःकडे ठेवून कनिष्ठ दर्जाचे चाकरी करण्यासारखे कामे ब्राह्मणेतराकडे सोपवले जात होते. समाजामध्ये शिक्षण घेतलेला वर्ग हा प्रामुख्याने ब्राह्मण होता. त्याच्याच हाती ज्ञान आणि सत्ता होती. मागास जमात नोकरीत कुठेच दिसत नव्हती. शूद्रातिशूद्रांचे जीवन तर जनावरांपेक्षाही कमी प्रतीचे बनले होते. त्यांच्या दुःखांना वाचा फुटत नव्हती. त्यांना कुणी वाली नव्हता. अशा या विद्याहीन, धनहीन आणि सत्ताहीन बहुजन समाजाच्या दुःखाला वाचा फोडणारा पहिला वाली मिळाला तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रूपाने. बहुजन समाजाच्या सर्व दैन्यांचे मूळ त्यांच्या अज्ञानात व अंधश्रद्धेत आहे आणि या दोषांच्या निर्मूलनास शिक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही हे महात्मा फुले यांनी जाणले होते. याची मीमांसा करताना ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. स्त्री शिक्षणाची चळवळ हाती घेऊन महात्मा फुले यांनी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी महात्मा फुले यांना मोलाची साथ दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवा पुनर्विवाह घडवून आणले. अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला. अनाथालय चालवले. केशवपण बंदी आणली. त्यांनी 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. काळजाला भिडणारे लिखाण करणारे महात्मा फुले यांनी 1873 साली गुलामगिरी हे जहाल व ब्राह्मणी व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे पुस्तक लिहिले. बहुजनांच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान ग्रंथ म्हणजे गुलामगिरी होय. अत्यंत पुराव्यानिशी व चिकित्सक पद्धतीने महात्मा फुलेंनी या देशातील बहुजनांचा इतिहास मांडला आहे. इतिहास लेखन हा अत्यंत योग्य व वास्तववादी आविष्कार आहे. ज्योतिबा फुले हे बहुजनांचे आद्य इतिहासकार आहेत यात तीळमात्र शंका नाही. पुढे 1883 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा असूड हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1879 मध्ये पहिल्यांदाच रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या समाजकार्यामुळे त्यांना 1888 साली मुंबईमधील एका सभेत महात्मा ही उपाधी देण्यात आली. महात्मा फुले ही गोष्ट जाणून होते की जोपर्यंत जातपात बंधने नष्ट होणार नाही तोपर्यंत समाजाची उन्नती होणे कठीण आहे. क्रांतिकारी विचार आणि कृतीने शूद्रातिशूद्रांचे दुःख, दैन्य आणि दारिद्र्य वेशीवर टांगणारे महात्मा फुले
परखडपणे लिहित होते. शेतकऱ्यांची हालाकी, त्यांची दैन्यावस्था यास कारणीभूत असलेले घटक, त्याचप्रमाणे अविद्या आणि अज्ञानाने त्यांच्या जीवनाची गती कशी रोधित केली आहे याविषयीचे विचार त्यांनी मांडले होते. शेवटच्या श्वासापर्यंत दलितांच्या उद्धारासाठी झटणाऱ्या ज्योतिरावांची 28 नोव्हेंबर 1890 रोजी प्राणज्योत मावळली. अशा या महान समाजसुधारकाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय भारत, जय महाराष्ट्र.